शैक्षणिक वर्ष 2024-25 मध्ये इयत्ता 8वीमध्ये असलेल्या आणि NMMS म्हणजेच राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्ती परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या सर्वच विद्यार्थ्यांचं महमूद मुलानी ऑनलाईन एज्युकेशन या शैक्षणिक चॅनलमध्ये मनापासून हार्दिक स्वागत. NMMS परीक्षेबद्दलच्या कोणत्याही प्रकारच्या शंका असतील, अभ्यासक्रम असेल, त्याबद्दलचे प्रश्न असतील, सराव प्रश्नपत्रिका असतील, या सर्वांसाठी NMMSसाठी म्हणून एक प्लेलिस्टवरती आय बटनमध्ये दिसते आहे, त्या ठिकाणी क्लिक करून तुम्ही बाकीचे व्हिडिओज पाहू शकता. परंतु आज आपण एका महत्त्वाच्या प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी या ठिकाणी व्हिडिओ तयार करीत आहोत. प्रश्न या प्रकारचा आहे, प्रश्न स्क्रीनवरती तुम्हाला दिसतोय. प्रश्न असा आहे की या शैक्षणिक वर्षामध्ये आपण NMMSचा अभ्यास कोणत्या पुस्तकातून करणार आहोत. अर्थात यासाठी आपलं इयत्ता 8वीसाठीचं सामान्य विज्ञान म्हणजे जनरल सायन्स, त्यानंतर इतिहास, भूगोल आणि इतिहास, नागरिकशास्त्र ही जी पुस्तकं आहेत ती तर आहेतच. गणिताचं पुस्तक तर आपलं आहेच, ते आपल्याला पूर्णपणे अभ्यासायचं आहेच. परंतु त्याशिवाय आपल्याला विशिष्ट अशा प्रकारे एखाद्या मार्गदर्शक पुस्तकाची गरज असते आणि ती गरज भागवण्यासाठी तुमच्या समोर त्या पुस्तकाचं नाव मी ठेवलेलं आहे. बघूयात आपण सविस्तरपणे त्या पुस्तकाची माहिती. यावर्षी आपण पुस्तकाचा अभ्यास करणार आहोत. ते पुस्तकाचं नाव आहे नवनीत. अर्थात गेल्या अनेक पिढ्यांनी विकास आणि नवनीत यांची ही पुस्तकं वापरलेली आहेत. मात्र 2024पासून नवनीत यांचं NMMS साठीचं स्पेशल मार्गदर्शक आणि सराव पुस्तिका उपलब्ध झालेल्या आहेत. या पुस्तकांचं वेगळेपण या व्हिडिओमध्ये सांगण्याचा माझा प्रयत्न असणार आहे. अर्थात तुम्ही NMMSचा अभ्यास करत असताना कोणत्याही एका पुस्तकावर पूर्णपणे अवलंबून राहू नये असा माझा सल्ला राहील. म्हणजे एकतर काय करायचं आहे तुम्ही की आपल्याला जी विज्ञान, इतिहास, भूगोल आणि गणिताची पुस्तकं आहेत, शैक्षणिक पाठ्यपुस्तकं, ती पूर्णपणे सखोल अभ्यासाची आहेत. कारण दुसरा जो पेपर आहे स्कॉलॅस्टिक ॲबिलिटी टेस्ट SAT पेपर 2, त्याच्यामध्ये त्यातली सगळी माहिती येते. त्याचबरोबर 7वीच्या अभ्यासक्रमातली ही जी सगळी पुस्तकं होती, पुन्हा विज्ञान, इतिहास, भूगोल आणि गणित, 7वी आणि 8वीचा अभ्यासक्रम आपला परफेक्ट असला पाहिजे, तर SATमध्ये आपल्याला चांगले मार्क मिळू शकतात. विषय राहिला मॅथ्ससाठीचा. मग मॅथ्ससाठी, बुद्धिमत्तेसाठी वेगवेगळ्या प्रकारची वेगवेगळ्या प्रकाशनाची पुस्तकं आहेत. तुम्ही कोणत्याही एका प्रकाशनावर डिपेंड राहू नका. त्यासाठी तुम्ही कमीत कमी 3 ते 4 प्रकाशनांची पुस्तकं अभ्यासणं गरजेचं आहे. त्यातले वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न बघणं गरजेचं आहे, ते सोडवणं गरजेचं आहे. मात्र या 4-5 पुस्तकांचं एकत्रीकरण करून अतिशय छान माहिती दिलेलं पुस्तक म्हणून मी तुम्हाला या नवनीतच्या पुस्तकासाठी आज रेफर करतो आहे, माहिती सांगतो आहे. बघूया त्या पुस्तकामध्ये नेमकं काय आहे. तर या पुस्तकांचं एक महत्त्वाचं वैशिष्ट्य असं आहे की आत्तापर्यंत बहुतांश NMMSसाठी आलेली पुस्तकं ही फक्त एकाच पार्टमध्ये यायची, एकाच भागामध्ये यायची आणि त्याचा परिणाम असा व्हायचा की कंटेंट आपण ज्याला म्हणतो, जे काही द्यायचं आहे तिथं नॉलेज, त्याला मर्यादा पडायची. नवनीतवाल्यांनी मात्र एक चांगली गोष्ट केलेली आहे की जी काही दोन्ही पुस्तकं आहेत, पेपर 1 बौद्धिक क्षमता चाचणी MAT आणि पेपर 2 शालेय क्षमता चाचणी SAT, या दोन्हींसाठी वेगळी वेगळी पुस्तकं काढलेली आहेत. अर्थात पुस्तकं वेगळी काढली असल्यामुळं थोडा खर्च वाढतो हे नक्की, पण त्याचा फायदा असा होतो की जे कंटेंट द्यायचं आहे आपल्याला त्या पुस्तकांमध्ये ते पुरेशा प्रमाणात देता येतं. मग यांनी वेगळं काय दिलं आहे ते बघूयात आपण पुढच्या क्लिपमध्ये. हा पहिल्या पुस्तकाचा आपण अभ्यास करतो आहोत, पाहतो आहोत या पहिल्या पुस्तकामध्ये काय आहे. पुन्हा हे कळण्यासाठी मी तुमच्यासमोर हे पुस्तक धरतोय. जे पुस्तक तुम्हाला आत्ता दाखवलं ते हे मॅथसाठीचं पेपर 1 आहे, बौद्धिक क्षमता चाचणी. आणि या पुस्तकामध्ये तुम्हाला प्रचंड प्रमाणात उदाहरणं दिलेली आहेत. नुसती उदाहरणं दिलेली नाहीत, तर ती उदाहरणं सोडवण्याचे मार्गही सांगितलेले आहेत. त्याची वैशिष्ट्ये जी आहेत ते आता आपण पाहतोय. या वैशिष्ट्यांमध्ये महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडून जी प्रश्नपत्रिका तयार केली जाते, त्या प्रश्नपत्रिकेला अनुसरून या ठिकाणी त्यांनी प्रश्न स्वरूप ठेवलेलं आहे. जे काही प्रश्न आत्तापर्यंत विचारले गेलेले आहेत, 90 मार्कांची ही परीक्षा होते, त्यासाठी जे विचारलेले प्रश्न आहेत त्या प्रत्येक घटकावर त्यांनी मार्गदर्शन आणि सोडवून प्रश्न दिलेले आहेत. त्याबरोबर सरावासाठी काही प्रश्न दिलेले आहेत. इथं लिहिले पहा. प्रत्येक प्रकरणात सुरुवातीला त्या प्रकरणासंबंधी आवश्यक ते मार्गदर्शन केलेलं आहे आणि त्याचबरोबर नुसतं मार्गदर्शन करून ते थांबलेले नाहीत, तर त्या मार्गदर्शनाच्या बरोबरीनं आवश्यक असलेले घटक लक्षात यावेत म्हणून घटकामध्ये आणि उपघटकामध्ये काही नमुना प्रश्न दिलेले आहेत, जे की तुम्ही तिथं समजून घेऊ शकता.
आणि नुसतं समजून घेऊन जमणार नाही, कारण आपल्याला शेवटी परीक्षा आपल्याला द्यायची आहे, म्हणून आपल्याला प्रश्न सोडवण्याचा सरावसुद्धा गरजेचा आहे. म्हणून सरावासाठी भरपूर स्वाध्याय दिलेला आहे. बऱ्याच पुस्तकांमध्ये मला असं सापडलेलं होतं. आता माझ्याकडं तुम्ही नाही म्हणाल तरी किमान 7 ते 8 प्रकाशनाची पुस्तकं आहेत आणि या काही पुस्तकांमध्ये फक्त सरावाचे प्रश्न दिलेले होते आणि त्यांची थेट उत्तरं दिलेली आहेत. थेट उत्तर देऊन जमत नाही, कारण ते उत्तर कसं आलं हे विद्यार्थ्याला कळणं गरजेचं असतं. इथं पहा, यांनी मात्र यांच्या पुस्तकामध्ये काठिण्य पातळीसाठी सराव होण्यासाठी भरपूर अशा प्रकारचे स्वाध्याय दिलेले आहेत आणि नुसते स्वाध्याय देऊन ते थांबलेले नाहीत. तुम्ही एखादं उत्तर काढल्यानंतर ते उत्तर कसं आलं हे पडताळण्यासाठी स्पष्टीकरणासह उत्तरं दिलेली आहेत. आता ही कशी दिली त्याचेही फोटो मी तुम्हाला पुढं काही दाखवणार आहे. जुने पेपर जर म्हणाल तर 2023-24ची मॅथची प्रश्नपत्रिका आणि त्याची उत्तरं आणि स्पष्टीकरणासहित उत्तर हे महत्त्वाचं आहे. विद्यार्थ्यांना समजतं की हे उत्तर कसं आलं आहे. ते डायरेक्टली उत्तर दिलेलं असण्यापेक्षा त्याचं उत्तर कसं आलं आहे त्याचं स्पष्टीकरण दिलेलं आहे. हाही एक महत्त्वाचा भाग आहे. आणि जर तुम्हाला यापूर्वीचे 2015पासूनच्या प्रश्नपत्रिकांमधली जर उत्तरं हवी असतील तर तुम्ही त्यासाठी पुन्हा याच चॅनलमध्ये म्हणजे महमूद मुलानी ऑनलाईन एज्युकेशन या चॅनलमध्ये गेल्यानंतर प्लेलिस्टमध्ये जा. प्लेलिस्टमध्ये NMMS व्हिडिओज असा एक प्लेलिस्ट आहे. त्यामध्ये तुम्हाला 70 ते 72 व्हिडिओज सापडतील. त्यामध्ये मार्गदर्शनाचे व्हिडिओज आहेत. त्यामध्ये तुम्हाला प्रत्येक प्रश्नपत्रिकेमध्ये आलेली प्रश्न आणि त्यांची उत्तरं स्पष्टीकरणासह दिलेली आहेत. ती सुद्धा तुम्ही पाहू शकता. बघूयात पुढे जाऊन आणखी बौद्धिक क्षमता चाचणीमध्ये जे काही सगळे घटक, वर्णमाला, अक्षरमाला, वर्गीकरण, समसंबंध, क्रम, सांकेतिक भाषा, लयबद्ध मांडणी, मोनऱ्यावरचे प्रश्न, प्रतिबिंब किंवा प्रतिमा, आरशातल्या प्रतिमा, पाण्यातल्या प्रतिमा, तर्क आणि अनुमानाचे वेगवेगळे प्रकार, कूटप्रश्न आणि आकृतीचे पृथक्करण असे वेगवेगळे जे घटक येतात 90 मार्कांसाठी ते सगळे घटक याच्यामध्ये समाविष्ट केलेले आहेत. नुसते घटक समाविष्ट करून ते थांबलेले नाहीत, तर त्या प्रत्येक घटकाचा अतिशय योग्य पद्धतीनं परिचय तिथं दिलेला आहे आणि परिचय दिल्यानंतर त्या घटकासाठी कोणकोणत्या गोष्टींची गरज आहे लक्षात असू दे असं जे म्हणलेलं आहे त्याच्यामध्ये तुम्ही हा अभ्यास केलाच पाहिजे. हा अभ्यास तुमचा पूर्ण पाठ असल्याशिवाय तुम्ही पेपरला बसू नये असं तर मी सल्ला तुम्हाला देतोच, कारण तुम्हाला या भागांमध्ये विचारलेले बहुतांश प्रश्न हे या संख्यांबद्दलचे आहेत. अर्थात मी हे फक्त प्रातिनिधिक स्वरूपामध्ये थोडंसं तुम्हाला दाखवलेलं आहे. प्रत्येक घटकाबद्दल त्यांनी तुम्हाला काय काय किमान गोष्टी पाठ असणं आवश्यक आहे ते त्या ठिकाणी लिहून दिले. म्हणजे तुम्हाला ती एक वही वेगळी करायची, त्या वहीमध्ये तुम्हाला अशा प्रकारे हे सगळं लिहून काढायचं आणि हे लिहून काढल्यानंतर तुम्हाला त्या दृष्टीने ते पाठांतर करायचं आहे, तो अभ्यास करायचा आहे, पुन्हा इकडे यायचं, घटकाचा अभ्यास करायचा, उपघटकाचा अभ्यास करायचा, प्रश्नांचा अभ्यास करायचा, सरावासाठी दिलेले प्रश्न आपण स्वतः सोडवायचे, आपण काढलेलं उत्तर आणि त्यांनी पुस्तकात दिलेलं उत्तर बरोबर आहे का हेही पडताळून पाहायचं आहे. अशा पद्धतीने जर तुम्ही टप्प्याटप्प्याने गेलात तर मात्र तुम्ही 100% यशस्वी होऊ शकता. मात्र त्यासाठी प्रचंड वेळ तुम्हाला देणं गरजेचं आहे. सकाळी संध्याकाळी दोन्ही वेळेला तुम्हाला ही पुस्तकं त्याचबरोबर आपली पाठ्यपुस्तकं घेऊन बसणं, सोडवणं, सोडवलेलं पुन्हा आठवून घेणं, पाठ करणं, लिहून काढणं, मिळतील ते प्रश्न सोडवणं आणि प्रश्नपत्रिकांचा सराव करणं. या टप्प्यापर्यंत जेव्हा तुम्ही जाल तेव्हा तुम्ही या परीक्षेमध्ये यशस्वी व्हाल. नाहीतर नुसती ही पुस्तकं विकत घेऊन काय उपयोग नाही. नाहीतर ठीक आहे, तुम्ही ही दोन्ही पुस्तकं विकत आणली नुसतेच पाहताय, नुसतेच वाचताय, उपयोग नाही. तुम्ही त्यांचा उपयोग करून पेन्सिल घेऊन, पाटी पेन्सिल घेऊन किंवा वहीमध्ये कच्च्या पानांवरती ही सगळीची सगळी माहिती सोडवली पाहिजे. जी पक्की माहिती गरजेची आहे, ज्याला आपण बेस म्हणतो. उदाहरणार्थ 1 ते 30चे पाढे, मूळ संख्या, समसंख्या, विषम संख्या, संयुक्त संख्या, त्रिकोणी संख्या, अनेक प्रकार आहेत. हे सगळ्यांचा अभ्यास ऑलरेडी माझ्या त्या व्हिडिओजमध्ये मी दिलेलाच आहे. पण इथं तुम्ही हे सगळं स्वतः लिहून काढणं गरजेचं आहे. तुम्ही जोपर्यंत स्वतः लिहून काढत नाही एका चांगल्या वहीमध्ये तोपर्यंत तुमचं ते पाठांतर होणार नाही. चला तर मग पुढं आणखी माहिती बघायची आपल्याला. त्याप्रमाणे हे सगळं तुम्हाला पाठांतर करणं गरजेचंच आहे. पुढं जाऊन महत्त्वाचे मुद्दे कसे असतात की या वर्गीकरणामध्ये तिन्ही मूळ संख्या असू शकतात, एक संख्या वेगळी असते, काही फरक असतो त्यांच्यामध्ये, काही समानता असते, हे तुम्हाला शोधायचं आहे. तिथं वर्गसंख्या आहे, त्यातून काय संख्या वजा केल्यात, घनसंख्या आहे, त्यातून काय संख्या वजा केल्यात, काही मिळवल्यात, कसाही प्रकार असू शकतो. आणि म्हणून संख्यांबद्दलचे प्रश्न गणितामध्ये आले तरी आणि बुद्धिमत्तेमध्ये आले तरी विद्यार्थ्यांना अवघड जातात आणि म्हणून याचा जास्तीत जास्त सराव करणं गरजेचं आहे. नुसतं प्रश्न देऊन ते थांबलेले नाहीत. तर पहा, इथं पुढं तुम्हाला दिसते त्याप्रमाणे स्वाध्यायातील प्रश्नांची सविस्तर उत्तरं दिलेली आहेत. स्वाध्यायातील प्रश्नांची स्पष्टीकरणासह उत्तरं सगळ्या प्रश्नांची दिलेली आहेत. ज्याप्रमाणे अनुक्रमणिका होती मार्गदर्शनाची तशीच अनुक्रमणिका आहे सरावाची आणि 23-24चा पेपर त्यांनी पुन्हा शेवटी सोडवून दिलेला आहे.
वर्गीकरणामध्ये ही उत्तर अशा प्रकारे दिलीत पहा, त्यांनी सरळ सरळ दिलेलं आहे. 125 म्हणजे 5चा घन, 64 म्हणजे 4चा घन, 216 म्हणजे 6चा घन, यानुसार दिलेल्या संख्यांपैकी 512 हा 8चा घन, म्हणून पर्याय क्रमांक 2 हे उत्तर बरोबर आहे. हे विद्यार्थ्याला कळण्यासाठी त्यांनी उत्तरासहित सविस्तर दिले. दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर होतं, गटातील सर्व मूळ संख्या आहेत त्यानुसार 53 ही मूळ संख्या आहे, म्हणून पर्याय क्रमांक 3 हे उत्तर बरोबर आहे. म्हणजे स्पष्टीकरण देणे फार महत्त्वाचं आहे, ते त्यांनी या ठिकाणी अशा प्रकारे दिलेलं आहे. म्हणजे एक चांगलं पुस्तक मी का म्हटलं तर त्याचं हे एक महत्त्वाचं कारण मला सापडलं की नुसते सरावाचे प्रश्न देऊन त्यांची नुसती उत्तर दिलेली नाहीत, नुसता पर्याय दिलेला नाही, तर तो पर्याय आला कसा, विद्यार्थ्याच्या मनात जी शंका निर्माण होते त्याचं उत्तर त्यांनी या ठिकाणी दिलेलं आहे. म्हणून हे पुस्तक चांगलं आहे असं मी रेकमेंड करतो. एक महत्त्वाचं दुसरं अजून एक कारण आहे की बऱ्याचशा पुस्तकांमधल्या ज्या आकृत्या होत्या यापूर्वी आलेल्या पुस्तकांमधल्या, त्या बऱ्याचशा पुसट असायच्या, नीट दिसत नव्हत्या, त्यांच्यामध्ये क्लिअरिटी नव्हती. तुम्ही जर हे पुस्तक पाहिलं आणि या पुस्तकातल्या आकृत्या बघितल्या तर यांच्यामध्ये एकदम क्लिअरिटी आहे. 2 आकृत्यांमधला फरक असेल किंवा प्रतिबिंब असेल ते अचूकपणे त्या ठिकाणी दाखवण्यात आलेले, त्यामुळे विद्यार्थ्याला समजायला, आकलन व्हायला अतिशय छान आहे. दुसरा जो पुस्तक आहे ते पेपर क्रमांक 2, जे आता पुन्हा मी माझ्या हातामध्ये घेऊन तुम्हाला दाखवतोच आहे. पेपर क्रमांक 2 इथं जिथं म्हटलेलं आहे तो, म्हणजे ज्याच्यामधून आपल्याला आपल्या शालेय क्षमता चाचणीचा अभ्यास करायचा आहे. यासाठी सर्व मार्गदर्शन त्यांनी दिलेलं आहे. या मार्गदर्शनामध्ये पुन्हा एकदा आपण जर गेलो आतमध्ये पुस्तकात तर आपल्याला अनुक्रमणिकेच्या अगोदरच्या पानावरती त्या ठिकाणी प्रत्येक प्रश्नासाठी, प्रत्येक प्रकरणासाठी माहिती दिलेली सापडते. पहा इथं, पहा आवश्यक ते मार्गदर्शन प्रत्येक प्रकरणाचं दिलेलं आहे. आणि म्हणून प्रश्नांचं स्वरूप लक्षात यावं म्हणून काही नमुना प्रश्न पण दिलेले आहेत. काठिण्य पातळी योग्य अशा प्रकारची ठेवलेली आहे, जशी की NMMSच्या परीक्षेला, MTSCच्या परीक्षेला विचारलेली असते, यासाठी योग्य पद्धतीनं दिलेलं आहे. आणि नुसतं एवढं देऊन थांबलेले नाहीत, सरावासाठी काय प्रश्न दिले त्यांची अचूक उत्तर पण शेवटी दिलेली आहेत. आतमध्ये जर आपण गेलो, विज्ञानसाठी सर्व 19 प्रकरणं घेतलेली आहेत. प्रत्येक प्रकरणामध्ये म्हणजे आता विज्ञान झालं, त्यानंतर समाजशास्त्र, नागरिकशास्त्र, प्रश्न क्रमांक 56 ते 70साठी भूगोल, आणि प्रश्न क्रमांक 71 ते 90साठी गणित. या प्रकारे प्रत्येक प्रकरणावर आधारित महत्त्वाचे मुद्दे, आता मी तुम्हाला इथं नमुना म्हणून विज्ञानमधलं प्रकरण दुसरं समोर ठेवलेलं आहे. पुस्तकातली काही माहिती मी तुमच्यासमोर जरी देत असलो तरीसुद्धा ही फक्त सुरुवात आहे. तुम्ही जर पुस्तक प्रत्यक्षात घेऊन आतमध्ये जाऊन अभ्यास केलात तर तुम्हाला आपलं सामान्य विज्ञान हे पुस्तक जे रेग्युलरचं आहे ते बघायची गरज पडणार नाही. तीच सगळी माहिती तुम्हाला या ठिकाणी महत्त्वाचे मुद्दे म्हणून ऑलरेडी दिलेली आहे. म्हणजे ही दिलेली माहिती, पुस्तकातली माहिती 100% मॅच होते, कुठल्याही प्रकारे चुकत नाही, आणि म्हणून हे पुस्तक तेवढंच महत्त्वाचं आहे. संपूर्ण विज्ञानचं पुस्तक बघत बसण्यापेक्षा इथं त्यांनी महत्त्वाचे मुद्दे दिलेले आहेत. हे मुद्दे जरी तुम्ही पाहिले तरी तुमचा 100% अभ्यास होणार आहे. म्हणून महत्त्वाचे मुद्दे या ठिकाणी दिलेत. हे मुद्दे पहा, महत्त्वाचे मुद्दे दिलेले आहेत. त्याच्या पुढे जाऊन त्यांनी जिथं गरज आहे तिथं काही चार्ट दिलेले आहेत, गरज आहे तिथं अशा प्रकारे लक्षणं पण लिहून दिलेली आहेत. म्हणजे थोडक्यात काय की तुम्हाला तिकडं जे जे काही पुस्तकात बघायचं ते थेट इथं त्यांनी अतिशय शॉर्टकटमध्ये दिलेलं आहे. आणि नुसतं तेवढं देऊन थांबलेले नाहीत, तर प्रश्न आणि त्यांचे पर्याय, तिथं पर्यायाला गोल करायला पण जागा दिलेली आहे. आणि त्याबरोबरच दिलेल्या प्रश्नांपैकी हा प्रश्न कोणत्या वर्षी आलेला होता, हा 2020चा आलेला प्रश्न, हा 2022चा आलेला प्रश्न, याप्रमाणे आलेले प्रश्नसुद्धा दिलेले आहेत. म्हणजे तुम्हाला त्यानुसार तयारी करता येईल. अजून कुठले प्रश्न येऊ शकतात ते बाजूला दिलेले आहेत. यासारखे प्रश्न अजून तुम्ही बनवू शकता. आणि त्यानंतरची जी उत्तरं आहेत त्यांची तुम्हाला गोल काळे करून दिलेले आहेत. पर्याय नुसते एकापुढे एक लिहून देण्याच्या ऐवजी गोल काळे करून देण्याचा फायदा असा आहे की विद्यार्थ्याला हे गोल काळे करण्याची सवय लागते, जेणेकरून परीक्षेच्या वेळेला त्याचा वेळ वाचतो. कारण 90 + 90 180 गोल काळे करण्यासाठी नुसते जरी गोल काळे करायचे म्हटलं तरी 8 ते 8.5 मिनटं वाया जातात. तो कालावधी अजून कमी करण्यासाठी म्हणून वर्षभरामध्ये आपण अशा प्रकारे गोल काळे किंवा निळे हे बॉल पेनने करणं गरजेचं आहे. ते व्हावं म्हणून सुद्धा या पुस्तकामध्ये तुम्हाला प्रत्येक प्रश्नाच्या उत्तराला त्यांनी गोल काळे करायला संधी दिलेली आहे. इतर काही पुस्तकांमध्ये या प्रकारे कुठेही गोल काळे करायला संधी दिलेली नव्हती. हेही एक वैशिष्ट्य या पुस्तकाचं मला आढळलेलं आहे, म्हणून मी तुमच्यापुढं मांडतो आहे. पुढं इतिहासामध्ये अशा प्रकारे काही फ्लोचार्ट तयार करून विद्यार्थ्याच्या लवकर लक्षात राहावं म्हणून अशा प्रकारे फ्लोचार्ट दिलेले आहेत, जे की आपल्या साध्या पुस्तकामध्ये, पाठ्यपुस्तकामध्ये नाहीत. आणि आणखी एक महत्त्वाचं वैशिष्ट्य, यापूर्वीच्या काही पुस्तकांमध्ये व्यक्तींची नावं ओळखा असा जो काही प्रकार असायचा, त्यामध्ये चित्र एवढी अस्पष्ट असायची की ती व्यक्ती नेमकी कोण आहे ते समजत नव्हतं.
नवनीतच्या या पुस्तकामध्ये एक वेगळं वैशिष्ट्य सांगता येईल की इथं असलेले जे काही चित्र आहेत, फोटो आहेत, व्यक्तींचे फोटो अतिशय क्लिअर आहेत. म्हणजे पाहिल्यावर लगेच समजतं की हा फोटो कोणाचा आहे. हे एक वेगळं वैशिष्ट्य या पुस्तकाचं. म्हणून मी तुम्हाला हे पुस्तक घ्या असं जरी सांगत असलो तरी शेवटी निर्णय तुम्ही घेणार आहात. सांगणं हे माझं काम आहे. पुन्हा मी यापूर्वी पण सांगितलं आहे की आपल्याच या चॅनलमध्ये NMMSचा संपूर्ण अभ्यासक्रम भरून दिलेला आहे सर्व विषयांचा. तो पहा, प्लेलिस्टमध्ये जाऊन पहा. अर्थात पाहणं हे तुमचं काम आहे. आणि याचबरोबर यावर्षीसुद्धा प्लेलिस्टमध्ये अजून काही व्हिडिओजची वाढ होणार आहे. काही लाईव्ह व्हिडिओज होतील, काही रेकॉर्डेड व्हिडिओज असतील. ते तुम्ही इथून पुढं पाहणं गरजेचं आहे. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवणंसुद्धा तेवढंच गरजेचं आहे. बेल आयकॉनला क्लिक करणं गरजेचं आहे. आणि हा जो व्हिडिओ तुम्ही आत्ता पाहताय त्याला लाईक करणं गरजेचं आहे. गणितामधल्या संख्या ज्या काही आपल्याला लागतात नेहमी, 7वीतल्या असतील, 8वीतल्या असतील, त्या तिथं त्यांनी सविस्तरपणे लिहून दिलेल्या आहेत. म्हणजे थोडक्यात काय, जे जे काही NMMSच्या परीक्षेसाठी आवश्यक आहे ते अगदी थोडक्यात न देता खरोखरच ज्याला अभ्यास करायचा आहे तो वेळ देणार आहे. आणि वेळ देणाऱ्या विद्यार्थ्याला इथं संधी आहे. कारण संधी पहा ना, अगदी थोडक्यात बसवण्यापेक्षा पेपर 1साठी 288 पानं या ठिकाणी त्यांनी दिलेली आहेत. आणि पेपर 2साठी 440 पानं तब्बल वापरलेली आहेत. म्हणजे यापूर्वीच्या काही पुस्तकांमध्ये 200-250 पानांमध्ये एवढा सगळा मॅटर बसवलेला असायचा. तो अर्थातच कमी पडायचा विद्यार्थ्यांना काहीच कमी पडू नये याची काळजी या दोन्ही पुस्तकांमध्ये 100% घेण्यात आलेली आहे. आणि म्हणून मी म्हणू शकतो की हे पुस्तक खरोखरच एक चांगलं पुस्तक आहे. अर्थात माझं सांगणं हा फक्त 1% भाग आहे. पुस्तकं तुम्हाला घ्यायची आहेत, अभ्यास तुम्हाला करायचा आहे. ज्या काही शंका येतील त्या विचारायच्या पण आहेत, त्या तुम्ही कमेंट बॉक्समध्ये, याच व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. बाजूला तुम्हाला आणखी 2 आत्ता सजेशन्स दिसत आहेत, काही व्हिडिओज दिसत आहेत, काही प्लेलिस्ट दिसते, काही चॅनलचं एक नाव दिसतंय. तर तुम्ही ती प्लेलिस्ट आता जी तुम्हाला दिसते ती पाहू शकता आणि NMMSचा अभ्यास करू शकता. वर्षभर या चॅनलबरोबर कनेक्टेड राहा. तुम्हाला NMMSच्या तयारीसाठी नक्कीच या चॅनलच्या माध्यमातून मदत होणार आहे. तुमचं काय मत आहे या पुस्तकाबद्दलचं, या व्हिडिओबद्दलचं, ते कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. जे मत तुमचं असेल ते तुम्ही लिहू शकता. मात्र जे काही चांगलं मत तुमचं तुम्हाला वेगळं वाटेल ते नक्की तुम्ही या ठिकाणी द्यायचं आहे. धन्यवाद.